तिथे नेते काय करतायत की आता म्हणतात की ओला दुष्काळ हे असा विषयच नाही. आता ते स्वतः विरोधी पक्ष नेता जेव्हा होते देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा सुद्धा होते, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की ओला दुष्काळ जाहीर करा. त्यांनी पत्र सुद्धा लिहिलं. आणि आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणता की आम्ही देऊच शकत नाही कारण तो शब्दच नाही. हे योग्य नाही. भावांतर सुद्धा पाळलं नाही. भावांतर नाही. आता मध्य प्रदेशला आणलं, आपण आणू शकलो नाही महाराष्ट्रात. तर हे जे काय आहे ना, हे सगळे मुद्दे आपण तिथे घेत आहोत. म्हणून आपण ओला दुष्काळ मुलांसाठी आणि ती चौथी मागणी आपण जी करत आहोत ती आहे मजुरांसाठी. शेतकरी अडचणीत, शेतात पीक नाही, पीक नसेल तर मजुरी नाही, मजुरी नसेल तर घर नाही. मग शेतकऱ्याला 50,000 पर हेक्टर आणि आमच्या मजुराला एका घरासाठी एका परिवारासाठी 25-30,000 रुपये तिथं दिले गेले पाहिजे अशा आपल्या सगळ्यांच्या मागणी आहे. इथं येण्याचं कारण पंचनामे. आता अधिकाऱ्यांवर प्रेशर आहे. अधिकारी खालच्या लेवलचं चांगलं काम करतात, पण हे जे तुमची माझी मागणी आहे ते राज्य सरकार तो धोरणात्मक आहे. त्यासाठी साहेबांनी आता 12 तारखेकडून वेळ दिली, नाही झालं तर आम्ही रस्ता उतरणारे, पवारसाहेब स्वतः रस्ता उतरणार. तेव्हा मात्र आपल्यासाठी थोडासा पुढाकार तुम्ही सर्वांनी घ्या. दुसरी अजून ही विनंती आहे, आता ते काय करणार आहेत, मराठी मीडिया चांगली मीडिया आहे, तुमच्यापर्यंत पोहोचली, तुमच्या बातम्या महाराष्ट्रात देशात घेऊन गेले, चांगलं कवर केलं. पण ते काय करतात आता, त्यांनी आता आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असं काही कार्यकर्त्यांना सांगून वातावरण चर्चा करायची आणि आपल्या काही मोठ्या नेत्यांवर त्यांचे काही आमदार खालच्या लेवलला जाऊन करतायत ते विषय डायव्हर्ट. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ठाम राहावं लागेल. आता एका समाजाचा शेतकरी अडचणीत आलाय का? नाही, सगळ्या समाजाचे आले. त्यामुळे ठाम राहून आपण सर्वजण तुमच्या लेवलला तुम्ही प्रेशर ठेवा, आम्ही आमच्या लेवलला प्रेशर ठेवतो आणि हे सगळे विषय मार्गेल. त्याच्यामध्ये एक मिनिट 30% लोकांनी विमा भरणे त्यांनाही रिलीफ द्यावं लागेल. विमा जो लोकांनी भरलाच नाही, हळूहळू असं झालं आहे की ते जे कापणी प्रयोगाचे जे ट्रायल प्लॉटचे ते गेले नाही. आता त्यांना खूप मोठी अडचण आहे. त्याच्यामध्ये ते विनंती नाही माझी, ज्या लोकांनी विमाच भरला, ज्यांनी भरलाय त्यालाच मिळणार नाही हे तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये सरकारवर जरा तुम्ही जर प्रेशर आणलं साहेब ह्या लोकांना रिलीफ देण्यासाठी, तर विम्यामध्ये यांना रिलीफ द्यावंच लागेल. कारण असं सोडून म्हणजे रस्त्यावर आपण तुम्ही जर रस्त्यावर आले ना साहेब, ते 100% त्याला विम्यामध्ये तुम्ही मला सांगा, रस्त्यावर सगळेजण मिळालाच नाही मिळालं. या ठिकाणी ज्या लोकांनी पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये कंप्लेंट झाल्या ना, पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये कंप्लेंट झाली तर मिळाला. हेक्टरी 12,000 रुपये दिले. माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही ते मारून मुटकून लोकांचं मार्गदर्शन करून तो आम्ही तिथे 180 कोटी रुपये आणला एका मतदारसंघात. आम्ही या जिल्ह्यामध्ये करल्यानंतर तुम्हाला जे काही लोकल कलॅमिटीच्या अंतर्गत या जिल्ह्याला मला जे कळलं, आता मी जेव्हा अधिकाऱ्यांशी बोललो, 220 कोटी रुपये फार अल्प आहे जिल्ह्यात, फार कमी. प्रॉफिट मध्ये तुम्हाला माहिती आहे. मी काय म्हणतो तुम्हाला, विम्याचा हा जो घोळ आहे त्याबद्दल ज्याला मिळालं नाही त्यासाठी साहेब मला मिळालं नाही विमा. नाही, त्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता 2024चा विमा ज्याला नाही मला मिळाला तर अशांसाठी आपण एक बैठक आपले पदाधिकारी हे उद्या मॅडम कलेक्टर मॅडम त्यांच्याकडे घेतलेली आहे. दुसरा विषय आपण कलेक्टर मॅडमकडे घेणार आहे. काही काही गावांमध्ये अजून सुद्धा पंचनामे सुरू नाही, ते मुद्दा तिथे घेतील. आणि हे जे काय आहे, आता आम्ही सरकारला काय म्हणतोय, विमा कंपनीला तुम्ही बाजूला ठेवलं, विमा कंपनी निकष तुम्ही काढले, मग नुकसान तुम्ही शेतकऱ्याचं असं तुम्ही समजून घ्या. असं समजून घ्या की आज विमा शुभेच्छा सगळ्यांना. सगळ्यात महत्वाचं आमचं मागणी काय आहे सर, सगळं